गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे डबल अकॅडमी ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय। सर्वांकरिता एक खुश खबर आहे, आनंदाची बातमी आलेली आहे। ज्या जाहिरातीची तुम्ही 3 ते 4 महिन्यापासून वाट बघताय किंवा आम्ही तुमच्यापर्यंत जी माहिती पोहोचवत होतो, अपडेट डीएमआर विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मेगा भरती होणार आहे। तो दिवस म्हणजे काल 18 जूनला तुमची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। त्या जाहिरातीविषयी आपण डिटेलमध्ये कोणत्या पदाकरिता ही जाहिरात आहे, पात्रता काय असणार आहे, अभ्यासक्रम काय असणार आहे, वयोमर्यादा किती राहणार आहे, कोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकणार आहेत, हे संपूर्ण बाबी संदर्भात या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देण्यात येणार आहे। त्याकरिता तुम्ही काय करायचं आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे, व्हिडिओला शेअर करायचा आहे, चॅनलला जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे। ओके, आपला जास्त वेळ न घेता जे अपडेट आलेली आहे 1107 पदाकरिता ती तर आपण डिटेलमध्ये बघणार आहोत, परंतु त्या अगोदर तुमच्याकरिता जे विद्यार्थी नवीन तयारी करतायत किंवा ज्यांनी अगोदर एक्झाम दिलेल्या आहेत, 2-3 वर्ष झालेले आहेत, तयारी चालू आहे, परंतु काही कारणास्तव किंवा योग्य मार्गदर्शन त्यांना मिळू शकलं नाही, त्यामुळे त्यांचा अंतिम निवड यादीमध्ये काय झालेलं आहे, सिलेक्शन झालेलं नाहीये। त्याकरिता आपण डीएमआर भरती बॅच 2025 विविध पदाकरिता यामध्ये सर्वात जास्त ज्या जागा आहेत, औषध निर्माता 207 पदाकरिता, त्यानंतर आहे आहार तज्ञ आहे, वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, या सर्व पदाकरिता आपण सेपरेटली बेसिक पासून बॅचेस, ऑनलाईन बॅचेस, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये तांत्रिक विषयासहित स्टार्ट करत आहोत। यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे, तर जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण आपण घेणार आहोत, टॉपिक वाईज एमसीक्यू असतील, टेस्ट सिरीज आणि ईबुक नोट्स तुम्हाला मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल करून दिली जाणार आहेत। आणि सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे, तुमचा जो सिलेबस आहे तो 8 दिवस अगोदर परीक्षेच्या कंप्लीट करून दिला जाणार आहे। त्याकरिता आपल्याला अकॅडमीशी संपर्क करायचा आहे, 8010 45 77 60 या नंबरवरती कॉल करायचा आहे किंवा व्हॉट्सअप करायचा आहे। डिटेलमध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत देण्यात येणार आहे। तर आपण आता तुमचा वेळ जास्त न घेता जे अपडेट आलेला आहे तो पाहणार आहोत। वैद्यकीय शिक्षण व संशोधन आयुष विभागामध्ये काल म्हणजे 18 जून 2025 रोजी ही जाहिरात त्यांच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध झालेली आहे। स्पर्धा परीक्षा सर्वसेवा भरती स्पर्धा परीक्षा 2025 यामध्ये तांत्रिक आणि अतांत्रिक दोन्ही पदाकरिता बघूया आपण काय काय दिलेलं आहे। तर वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष यांच्या अधीनस्थ शासकीय वैद्यकीय दंत महाविद्यालय असेल, जीएमसी म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असेल, डेंटल मेडिकल कॉलेज असेल किंवा संलग्नित रुग्णालय जे वेगळ्या शहरामध्ये असतात त्यामधील गट क पदांचा यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही पदे संवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदे भरण्याकरिता जे अर्हतापात्र उमेदवार आहेत त्यांच्याकडून अर्ज ऑनलाईन स्वरूपामध्ये मागविण्यात आलेले आहेत। त्यांची वेबसाईट आपल्याला दिलेली आहे www.med.education.in या अधिकृत संकेतस्थळावरती गुरुवार दिनांक म्हणजे आज शुभ दिवस आहे, गुरुवार 19 तारखेपासून ते तुम्हाला शेवटची डेट पण सांगितली जाणार आहे। आजपासून ऑनलाईन अर्ज भरण्याला सुरुवात होणार आहे। लिंक अजून उपलब्ध झाली नाही, लिंक ज्यावेळेस उपलब्ध होईल त्यावेळेस आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकणार आहोत। त्याकरिता आपल्याला ऍप डाउनलोड करायचं आहे, आपल्याला नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचणार आहे। त्यानंतर पुढचं बघणार आहोत आपण नेमका परीक्षा शुल्क असेल याच्या 19 तारखेपासून ते 5 सायंकाळी म्हणजे 5 वाजतापासून आज सुरू होणार आहे लिंक। तर डायरेक्ट 9 जुलै 2025 रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। साधारणतः तुम्हाला बघा आता हे 10 आणि पुढचे 19 म्हणजे किती दिवस, एक महिन्याचा 9 जुलै पर्यंत आहे म्हणजे 20 दिवसाचा कालावधी देण्यात आलेला आहे। पुढे बघूया ज्या पदाकरिता तुम्ही फॉर्म भरणार आहात त्यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश आहे, पात्रता काय असणार आहे, वेतन किती राहणार आहे आणि सर्वात महत्वाचा आहे तो अभ्यासक्रम हा पण आपल्यापर्यंत आलेला आहे, ते तुम्हाला सांगण्यात येणार आहे। यामध्ये ज्या पदाकरिता आपण बॅचेस स्टार्ट केलेल्या आहेत त्यामध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ 181 पदे आहेत। S30 नुसार यांचा पेमेंट आहे 35,400 ते 1,12,400 पर्यंत तुमचं पेमेंट इन्क्रीज होणार आहे। त्यानंतर पुढचं आहे इजीसी तंत्रज्ञ, शेकिरण तंत्रज्ञ आणि सर्वात जास्त म्हणजे या जाहिरातीमध्ये जे सर्वात जास्त पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याचं नाव आहे औषध निर्माता फार्मसी ऑफिसर। एक चांगली गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आपल्यापर्यंत आलेली आहे। याचं जे पेमेंट आहे S3 नुसार 29,200 ते 92,300 चालू म्हणजे मागच्या वेतन आयोगानुसार नवीन वेतन आयोग चालू झाल्यानंतर तुमचं किमान 5 ते 10,000 रुपये यामध्ये इन्क्रीमेंट होणार आहे। त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक 170 पदे आहेत, यांचं S7 नुसार पेमेंट असणार आहे 21,700। त्यानंतर शेकिरण सहाय्यक असेल, ग्रंथपाल सहाय्यक
त्यानंतर आहे भौतिकोपचार तज्ञ आहे, समाजसेवा अधीक्षक. परंतु यापैकी आपण प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्षकिरण तंत्रज्ञ, औषध निर्माता अधिकारी, सहाय्यक ग्रंथपाल, ग्रंथपाल या पदाकरिता बॅचेस तुम्हाला अवेलेबल होणार आहेत. जे ग्रामीण भागामधील किंवा शहरी भागामधील स्टुडंट आहेत त्यांच्यापर्यंत माहिती कळत नाही, नेमकं काय करायचं आहे, कशातनं अभ्यास करायचे, कोणते पुस्तक रेफर करायचे आहेत, तर हे सर्व तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. तर आपण काय बघणार आहोत, सर्वात महत्वाचं याकरिता पात्रता काय काय राहणार आहे. प्रयोगशाळा सहाय्यक, लॅबोरेटरी असिस्टंट असेल किंवा लॅबोरेटरी टेक्निशियन याकरिता दोन्ही पदाकरिता सेम पात्र दिलेली आहे. बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी और जर केलं नसेल तर बीएससी इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी और दुसरं दिलेलं आहे बॅचलर ऑफ सायन्स. तुम्ही जर बीएससी मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री किंवा बायोलॉजी सब्जेक्ट असेल किंवा तुमचा डिप्लोमा इन सर्टिफिकेट इन लॅबोरेटरी मध्ये झालेला असेल तर. त्यानंतर आहे तुमच्याकडे हॅव अ व्हॅलिड सर्टिफिकेशन ऍट द महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल ऍक्ट 2011 यामध्ये तुमची नोंदणी करणे गरजेचं आहे. प्रेफरन्स शॅल बी गिवन कॅन्डिडेट हॅव्हिंग मिनिमम 1 year एक्सपिरियन्स ऍज लॅबोरेटरी असिस्टंट इन गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज्ड हॉस्पिटल. जे सुपर स्पेशालिटी किंवा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असतात त्यामध्ये तुम्ही जर 1 yearचा तुमचा अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य या ठिकाणी दिलं जाणार आहे. फक्त त्यांनी काय सांगितलेलं आहे, प्रेफरन्स दिलं जाणार आहे, परंतु ज्यांच्याकडे अनुभव नाहीये त्यांना पण फॉर्म भरता येणार आहे. ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. परत म्हणता कमेंट करता तुम्ही नेमकं काय आहे या ठिकाणी सेम दिलेलं आहे. कशासाठी, लॅबोरेटरी टेक्निशियन पदाकरिता 1 year एक्सपिरियन्स आहे असेल तर, नसला तरी चालेल, तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. फक्त टीप आहे ते लक्षात घ्यायची आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि प्रयोगशाळा सहाय्यक या पदाकरिता बॅचलर ऑफ सायन्स म्हणजे बीएससी इन डिप्लोमा और सर्टिफिकेट इन लॅबोरेटरी ग्राह्य धरला जाणार आहे. सांगितल्याप्रमाणे तुमच्या लक्षात आलं असेल, एक्सपिरियन्सची आवश्यकता नाहीये. तुम्हाला जर सेम मार्क पडत असतील फायनल सिलेक्शन लिस्ट मध्ये तर त्यावेळेस विचार केला जातो. एक्सपिरियन्सचा यामध्ये त्यांनी असं पर्टिक्युलरली नमूद केलेलं नाही, लागेलच म्हणून अपलोड करण्याची आवश्यकता नाहीये. ओके, तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर सर्वात महत्वाचं आहे तुमच्याकरिता आपण जे बॅच घेत आहोत डाएट आहार तंत्रज्ञ याकरिता बीएससी होम सायन्स डिग्री 4 वर्षाची आहे ज्यांची झाली असेल रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी मधनं, किंवा डिग्री इक्विव्हॅलंट टू बीएससी होम सायन्स विल नॉट बी कन्सिडर्ड. त्यामध्ये परत कोणत्या आहेत, फूड सायन्स असेल 3 वर्षाचा डिप्लोमा आहे आणि 4 वर्षाची डिग्री आहे, ती पण तुम्हाला ते जर असेल तर तुम्हाला आहार तंत्रज्ञ पदाकरिता फॉर्म भरता येणार आहे. आणि ज्याकरिता आपण उत्सुकतेने वाट बघत होता, औषध निर्माता म्हणजे फार्मसिस्ट किंवा फार्मसी ऑफिसर 207 पदाकरिता यांनी एक नवीन जी पात्रता GR काढलेला आहे. बघा काय सांगितलेलं आहे, तुमचं 12वी म्हणजे HSC नंतर एनी अदर इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन रिकॉग्नाइज्ड बाय गव्हर्नमेंट शासकीय विद्यापीठामध्ये याच्यामधनं तुमचं जर डिप्लोमा म्हणजे 10वी नंतर 3 वर्ष डिप्लोमा असेल किंवा डिग्री इन फार्मसी म्हणजे बी फार्म 4 वर्ष झाला असेल तरीही बी फार्म विद्यार्थी आहेत त्यांना तर मागच्या कल्याण डोंबिवली असेल किंवा नवी मुंबईमध्ये फॉर्म भरण्याकरिता चान्स होता. परंतु जे डिप्लोमा झालेले उमेदवार आहेत त्यांच्याकरिता ही जी जाहिरात आहे 207 पदाकरिता तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे. आपण याच्या बॅचेस स्पेशली टेक्निकल सब्जेक्ट सहित घेणार आहोत. आजपासूनच याच्या सर्व टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल सुरू होणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची. प्लस तुमचा हॅव अ व्हॅलिड रजिस्ट्रेशन अंडर द फार्मसी ऍक्ट 1948 मध्ये तुमची नोंदणी म्हणजे नोंदणी तर तुम्ही करतात. त्यानंतर आहे सर्वात महत्वाचं ज्याकरिता आपण बॅचेस घेत आहोत, क्षकिरण तंत्रज्ञ यामध्ये पात्रता दिलेली आहे सेम passes a degree of bachelor paramedical technology in radiography or BSc in paramedical technology in radiography. त्यामध्ये और मध्ये तुम्हाला दिलेलं आहे बीएससी विथ फिजिक्स, केमिस्ट्री और बायोलॉजी अँड अ डिप्लोमा और सर्टिफिकेट इन रेडिओग्राफी. त्यानंतर प्रेफरन्स 1 year तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मधील एक्सरे टेक्निशियनचा तुम्हाला अनुभव असणे गरजेचं आहे, नसला तरी चालेल. त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन महाराष्ट्र काउन्सिल पॅरामेडिकल काउन्सिल ऍक्ट 2011 मध्ये झालेलं असणं गरजेचं आहे त्या नियमानुसार. त्यानंतर आपण घेणार आहोत जी बॅच दंततंत्रज्ञ याकरिता पण असणार आहे. याचं तर तुम्हाला माहिती आहे, ज्यांचं पीडीएस किंवा एमडीएस झालेला आहे त्या उमेदवार पात्र ठरणार आहेत. आता आपण पूर्ण पदाकरिता पात्रता पाहिलेली आहे, वेतन बघितलेलं आहे. आता राहिला विषय आपला तो वयोमर्यादा. बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो आम्ही फॉर्म भरू शकतो का? ठीक आहे, इकडे लक्ष देण्यापूर्वी मी तुम्हाला काय सांगणार आहे, ओपन मध्ये जर असाल आपण तर 18 ते
38 जरी चालू असेल तरी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। त्यानंतर कॅटेगरीमध्ये जर असाल तर तुम्हाला 43 वर्षापेक्षा जास्त नसावे, म्हणजे 43 वर्ष चालेल। ओके, त्यानंतर तुम्ही अंशकालीन पदवीधर असाल, भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त जरी असाल तर तुम्हाला किती दिलेली आहे त्यांनी वयोमर्यादा 55 दिलेली आहे। त्यानंतर जनगणना ही जी आहे 45 वर्ष इतकी राहणार आहे कमाल वयोमर्यादा, परंतु कधी धरली जाणार आहे ही घटकातील मागासवर्गीय उमेदवारांना देखील उच्चतम वयोमर्यादा वय वर्ष 45 इतकी राहील। कधी जनगणना कर्मचारी व सन 1994 नंतर निवडणूक कर्मचारी जे जॉईन झालेले आहेत त्यांच्याकरिता ती वयोमर्यादा आहे 45। त्यानंतर खेळाडूकरिता पण ती 43 वर्षापर्यंत शिथिलक्षम करण्यात आलेली आहे। दिव्यांग उमेदवार 45 आहे, प्रकल्पग्रस्त 45, माजी सैनिक 55 देण्यात आलेला आहे आणि अनाथ उमेदवारांकरिता 43 वर्ष वयोमर्यादा देण्यात आलेली आहे। ठीक आहे, वर्ष वयोमर्यादा आपल्याला काय आहे मॅटर करते। आणि सर्वात महत्वाचा आहे तुमचा जो सिलेबस टेक्निकल सब्जेक्ट सहित। तर आपण काय करणार आहोत, तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पूर्ण प्रत्येक पदाकरिता सेपरेटली सिलेबस सांगणार आहोत। तुम्हाला त्याचे प्रेफरन्स बुक कोणते जे बुक घ्यायचे आहेत मार्केटमधनं त्याचे पण नाव सांगितले जाणार आहेत। तर आपण एवढीच माहिती बघूया। पुढचा जो इन्फॉर्मेशन आहे राहिलेली आहे अभ्यासक्रमासंदर्भात ती तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे। त्यानंतर अकॅडमीमध्ये DMR भरती जी आता कालच जाहिरात आलेली आहे, त्यामध्ये जे महत्वाची पदे आहेत फार्मासिस्ट असेल किंवा आहार तंत्रज्ञ आहे, समाजसेवा वैद्यकीय अधीक्षक, त्यानंतर क्षकिरण तंत्रज्ञ असेल, प्रयोगशाळा सहाय्यक असेल, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, या पदाकरिता सर्व बॅचेस ऑनलाईन स्वरूपामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड तांत्रिक विषयासहित असणार आहेत। बेसिक पासून शिकवलं जाणार आहे, प्लस तुमचा जो सिलेबस आहे पूर्ण कव्हर करून दिला जाणार आहे। त्यासोबतच तुम्हाला टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल होणार आहे। याकरिता आपल्याला 818010457760 या नंबरवरती संपर्क करायचा आहे। ओके, आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे। आपण नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्हाला जेणेकरून नेक्स्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। जाहिरात असेल रिझल्ट बाबत संपूर्ण माहिती तुम्हाला देण्यात येणार आहे। ओके, जास्त जास्त आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत या व्हिडिओची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, ती पण शेअर करायची आहे। जो नेक्स्ट व्हिडिओ असेल ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा, त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता तुम्हाला कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत तो, आणि सर्वात महत्त्वाचा तुमचा टेक्निकल सब्जेक्ट सहित सर्व सिलेबस त्याचा पण व्हिडिओ मध्ये माहिती दिली जाणार आहे। ओके, थँक्यू सर्वांचे।